आता त्यांनी सांगितलं, पण दौंडचा जो विषय आहे त्याचा शेवट खरं काय झालाय? काल आणि त्या मुलीनं स्टेटमेंट दिलं परवाच्या रात्री बरं. बिगवनच्या प्रकरणामध्ये, आणि त्या अंतर्गत पोक्सो दाखल झाला आहे. मुलीचं वय कमी आहे, 5वी 6वी पासून मुलीला तुम्ही प्रभावित करताय. आता हे कुठल्या कायद्यात बसते सांगा? 5वी 6वी पासून तिचं लग्न 22 तारखेला होतं, तुम्ही 18 तारखेला तिला उचलून येत आहे. त्या आईनं काय करायचं? तिचा बाप नाही. आणि मग कोणी आहे का नाही ही बाजू घेणार? नाही हे प्रेम होतं ना, मग अरे प्रेम कुठलं? ही सगळी मी प्रकरणं बघतोय, एवढ्या लोकांना भेटलोय, मग ते पद्धती एकसारखीच कशी आहे? बरोबर. पण या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्ही तुमच्याच पक्षाच्या आमदाराला टार्गेट केलं नाही, असं नाही. कोण म्हटलं? अशी माध्यमांमध्ये चर्चा झाली. लोकांच्यामध्ये चर्चा असेल. मुळात हा भिगवणचा विषय आहे. भिगवण तर हे इंदापूर विधानसभा मतदार बरोबर आहे, पण शेवटी तिकडे तो जो आरोपी होता तो राहुल हे बघा, आमदारांना टार्गेट करण्याचा विषयच नव्हता. तो जो शेख नावाचा आहे माणूस, त्यानं अशी 30-35 प्रकरणं केलेली आहेत. वकील पण तोच आहे, पाठीशी घालणारा माणूस हाच आहे. विवाहित महिलांना कसं काय तुम्ही मग जाळ्यात ओढताय? तुमचं प्रेम आहे तर लोक म्हणजे त्यांचं प्रेम प्रकरण. विवाहित महिला ज्यांना 2-2 मुलं आहेत त्यांना, ज्यांच्या नावावर प्रॉपर्टी आहे त्यांना, हे ह्याच्या मुळात जाण्याची आवश्यकता आहे. हे काय असं उगाच उठलं प्रकरण आता धरलं असा तो विषय नाही. ओके, मग ते व्यक्ती 35 प्रकरण अशी घडली त्या परिसरात, आणि व्यक्ती वकील पण तोच आहे, सपोर्ट करणारा माणूस तोच आहे. एखाद्या प्रकरणात ठीक आहे ना, तुमचा प्रेम विवाह झाला, अशा पद्धतीनं हा षडयंत्राचाच भाग आहे, अशा पद्धतीनंच ते ठरवून केलं जातं. तुम्हाला म्हणायचं ठरवून केलं जाते. दौंडचं जे प्रकरण आहे, बिगवनचं दौड नाही, सगळीकडे ठरतंय हे. असं इथलंच प्रकरण आहे, अनेक ठिकाणी